जो उमेदवार मी देतो तो उमेदवार मी निवडून आणतोच, हे वाक्य आपण अजित पवार यांच्याकडून अनेकदा ऐकलेलं आहे। यावेळी देखील अजित पवारांनी अनेक सभांमध्ये अनेक ठिकाणी ही अशी वाक्य म्हटलेली आहेत, अशी विधानं केलेली आहेत आणि अशा ज्या धमक्या आहेत त्या त्यांच्याकडनं आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत। ही लोकसभा निवडणूक खरं तर चांगलीच रंगतदार झाली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी विविध सभा घेत विरोधी पक्षातल्या उमेदवारांवरती अशा टीका केल्या। या टीकांचा कसा परिणाम झाला, याच्यामुळे राष्ट्रवादीवर काही परिणाम झाला का राष्ट्रवादीच्या निकालावरती, हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे महायुतीत सामील झाले आणि विविध ठिकाणी त्यांनी सभा घ्यायला सुरुवात केली। यावेळी मुख्यतः त्यांनी दोन उमेदवारांवरती टीका केल्या। त्याच्यातले पहिले उमेदवार होते ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे आणि दुसरे उमेदवार होते ते म्हणजे बजरंग सोनवणे। अमोल कोल्हे हे शिरूरमधून निवडणूक लढवत होते, तर बजरंग सोनवणे हे अर्थातच बीडमधून निवडणुकीसाठी उभे होते। शिरूरचं आपण जर बघितलं तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी ही निवडणूक रंगणार होती। याच्यामध्ये अर्थातच अमोल कोल्हेंचा विजय झालेला आहे। 1 लाखापेक्षाही अधिक मतं त्यांनी पटकवली आहेत आणि या मतांच्या द्वारे त्यांनी त्यांचं जे काम आहे ते सिद्ध केलंय असं म्हटलं तरी हरकत नाही। यावेळी त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते आढळराव पाटील, ते खरं तर शिवसेनेचे होते, मात्र यावेळी त्यांनी ही जी निवडणूक आहे ती त्यांनी घड्याळ या चिन्हावर लढवली आणि एकेकाळी अजित पवार आणि आढळराव पाटील यांना प्रतिस्पर्धी मानलं जायचं, मात्र यावेळी अजित पवारांना आढळराव पाटलांचा प्रचार करावा लागला। त्यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावरती सडकून टीका केलेली होती। ते नक्की काय म्हणाले होते हे आपण बघूयात। अजित पवार असं म्हणाले होते की मी दिलेला उमेदवार निवडून आणतोच। अजित पवार जेव्हा चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। निकाल लागेल तेव्हा तुम्हाला कळेल, असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं होतं आणि हाच व्हिडिओ अमोल कोल्हे यांनी त्यांच्या विजयानंतर त्यांच्या सोशल मीडियावरती ट्विट केला होता। त्याचबरोबर अजित पवार असं देखील म्हटलेले होते की अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचं जे आव्हान आहे ते देखील अजित पवारांनी दिलेलं होतं। हे सगळं झाल्यानंतर जेव्हा निकाल आला तेव्हा आपण बघितलं की अमोल कोल्हे यांनी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवलं आणि ते पुन्हा एकदा शिरूरचे खासदार म्हणून निवडून आले। दुसरे जे उमेदवार होते ते म्हणजे बीडचे बजरंग सोनवणे। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा बजरंग सोनवणे यांनी अजितदादांबरोबर राहायचं ठरवलं, कारण बजरंग सोनवणे हे अजित पवारांचे आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जायचे। मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांची साथ द्यायचं ठरवलं आणि तुतारी हातात घेतली आणि पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी एक लढत आपल्याला बीडमध्ये बघायला मिळाली। यावेळेस देखील अजित पवार यांनी बीडमध्ये प्रचार सभा घेतलेली होती पंकजा मुंडेंसाठी। त्यावेळेला देखील त्यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर सडकून टीका केलेली होती। तेव्हा देखील ते असं म्हटले होते बजरंग सोनवणेंबद्दल, ते काय म्हटले होते आपण बघूयात। तेव्हा अजित पवारांनी असं वक्तव्य केलेलं होतं की पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे, तो सारखा माझ्याकडे यायचा, माझ्या कारखान्याची कपॅसिटी वाढवून द्या अशी मागणी करायचा। मी देत नव्हतो, पण धनंजय मुंडेंनी वाढवून द्यायला सांगितली। 2 पैसे हाती आले की मस्ती येते, असं वक्तव्य देखील अजित पवारांनी यावेळेला केलेलं होतं। बीडमध्ये जर आपण खरं तर बघितलं तर निवडणूक एकतर्फी होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात होता, असा एक अंदाज बांधला जात होता, मात्र तसं काहीही झालं नाही आणि पंकजा मुंडेंचा पराभव हा बजरंग सोनवणे यांनी केलेला होता। साधारण 6585 मतांनी त्यांचा पराभव हा बजरंग सोनवणे यांनी केलेला होता। त्यामुळे अजित पवारांनी केलेली ही वक्तव्य किंवा सभांमधून नेत्यांना दिलेल्या धमक्या किंवा ज्या नेत्यांना त्यांनी धमक्या दिलेल्या होत्या तेच नेते खरं तर मोठ्या फरकाने मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले होते। त्याच्यामुळे अजित पवारांच्या या धमक्या किंवा त्यांची ही वक्तव्य त्यांच्या विरोधात गेली आहेत का या निवडणुकीत, तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।